दरम्यान मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडणार का? कारण मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या बदलीची शिफारस झाली आहे। घुगेंच्या बदलीनं सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाची अंतिम टप्प्यात आलेली सुनावणी त्यामुळे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाची अंतिम टप्प्यातली सुनावणी अशा प्रकारे लांबणीवर गेल्यास नव्यानं सुनावणी होणार, कारण न्यायमूर्ती बदलले आहेत। नव्या न्यायमूर्तींना सुद्धा त्याचा अभ्यास करावा लागेल किंवा काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती होणार आहे। संदीप राजगोळकर अधिक माहिती देत आहेत। संदीप, प्रसन्न, प्रामुख्यानं मराठा क्रांती मोर्चे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये निघाले होते त्यानंतर अनेक याचिका दाखल होत्या, सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या आणि अखेर सुप्रीम कोर्टानं ही सगळी प्रकरणं एकत्र करत मुंबई हायकोर्टाकडे हे प्रकरण सोपवलेलं होतं आणि त्यानंतर वारंवार सुनावण्या ज्या होत्या त्या होत होत्या। या सगळ्या याचिका एक केल्यामुळे प्रामुख्यानं मराठा आरक्षणाबाबत कोर्ट सकारात्मक आहे अशी चर्चा होती। मात्र 24 साली एकदा वकील बदलण्यात आले आणि आता पुन्हा तीच एकदा वेळ आलेली आहे असं म्हणता येईल। त्यामुळे मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडते की काय अशी एक शंका व्यक्त केली जाते। 5 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती म्हणून निवड केली जाऊ शकते। असा एक चर्चा जी आहे ती कॉलेजियमच्या बैठकीमध्ये झाली। अंतिम निर्णय झालेला नाही। मात्र यापूर्वी देवेंद्र कुमार उपाध्याय यांची देखील बदली झाली होती आणि आता मराठा आरक्षणाची सगळी सुनावणी किंवा हा खटला जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये असतानाच पुन्हा जर नव्यानं न्यायमूर्ती आले तर पुन्हा खंडपीठ तयार करावं लागेल आणि सगळ्या याचिका पुन्हा एकदा कोर्ट ऐकून घेईल आणि मग पुन्हा एकदा नव्यानं युक्तिवाद होऊ शकतो। त्यामुळंच या न्यायमूर्तींच्या बदलीला विरोध होतोय का किंवा या निर्णयाला विरोध होतो का मराठा समाजामधून हे बघणं महत्वाचं आहे। अद्याप मनोज जरांगे पाटील यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाही। मात्र रवींद्र घुगे यांची जर बदली कोलकाता उच्च न्यायालयामध्ये जर मुख्य न्यायमूर्ती म्हणून झाली तर नवीन येणारे न्यायमूर्ती कशा पद्धतीनं हा मराठा आरक्षणाच्या ज्या याचिका आहेत त्यावर सुनावणी करतात हे बघणं महत्वाचं आहे। मात्र तुर्तास घुगे हे गेल्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।